नमस्कार मित्रांनो, आज आपण ज्या फाईलचा उलगडा करणार आहोत ती फक्त एक भयकथा नाही, तर आधुनिक गुन्हेगारी आणि पराभौतिक शक्तींचा एक भयानक संगम आहे. 2 तास. हो, अनिकेत देशपांडे त्या हायवेवर 2 तास झुंज देत होता. आज आपण फक्त त्याच्या व्हॉइस नोट्स नाही, तर त्याच्या कारमधील डॅशकॅम ऑडिओ, पोलिसांचे इंटेरोगेशन टेप्स आणि अनिकेतच्या आईने दिलेली माहिती एकत्र करून ही केस मांडणार आहोत. हा प्रवास दीर्घ आहे, पण शेवटपर्यंत ऐकलं तरच तुम्हाला समजेल की अनिकेतसोबत त्या रात्री नक्की काय झालं होतं. आई, मी निघालोय. साताऱ्याला पोचायला 2-3 तास लागतील. रस्ता रिकामा आहे. खंबाटकी घाट चढतोय. अगं, इथे नेटवर्क खूप फ्लक्च्युएट होतंय. मी तुला पोचल्यावर फोन करतो. इथेच पहिली विचित्र गोष्ट घडली. अनिकेतच्या कॉल रेकॉर्डनुसार त्याने आईला फोन केला तेव्हा रात्रीचे 1:15 झाले होते. पण पोलीस टॉवर लोकेशननुसार त्याचं सिम कार्ड रात्री 12:45लाच बंद झालं होतं. मग तो फोन कुणी केला होता? कोण आहे? हा नंबर 000 का दिसतोय? हॅलो, कोण बोलतंय? अनिकेत, गाडीच्या डिकीमध्ये काय आहे तू पाहिलंस का? काय? डिकीमध्ये माझं लॅपटॉप, बॅग आणि काही कपडे आहेत. कोण आहेस तू? एकदा खाली उतरून डिकी उघड. तिथे एक 5 वर्षापूर्वीचं बाप रडतंय. इथे कथेला एक वळण मिळतं. अनिकेतने डिकी उघडली तेव्हा त्याला तिथे कुणीच दिसलं नाही, पण डिकीच्या आत रक्ताने लिहिलं होतं, सहाय्य करा. 5 वर्षांपूर्वी अनिकेतने ज्या बाईला धडक दिली होती तिचं नाव होतं सुजाता. अनिकेतला वाटलं होतं की तिचं कुणीच नाही, पण त्या रात्री त्याला समजलं की सुजाता एकटी नव्हती. तिच्यासोबत तिचं लहान बाळसुद्धा होतं. मला नव्हतं माहीत तिथे बाळ पण आहे. मी फक्त तिला बघितलं होतं. मी पळून गेलो. मी खूप मोठा गुन्हा केलाय. आता ऐका हवालदार मानेंची ती साक्ष, जी त्यांनी बेपत्ता होण्यापूर्वी रेकॉर्ड केली होती. साहेब, आम्ही त्या रात्री हायवेवर होतो. आम्हाला अनिकेतची गाडी वेगात जाताना दिसली. आम्ही पाठलाग केला, पण गाडी चालवणारा अनिकेत नव्हता. स्टेअरिंगवर कोणीच नव्हतं. गाडी आपोआप चालत होती आणि खिडकीतून रक्तानं माखलेला एक हात बाहेर येऊन आम्हाला बाय करत होता. आम्ही गाडी जवळ नेली तर मागच्या सीटवर एक बाई आणि बाळ बसले होते. त्यांचे चेहरे जळालेले होते. ती आलीये. ती आणि तिचं बाळ. त्यांनी मला घेरलंय. गाडी आता हायवेवरून खाली दरीत जातीये, पण मला भीती वाटत नाहीये. तिचे डोळे आता शांत आहेत. ती म्हणतीये, कुटुंब पूर्ण झालं. आई, मला माफ कर. मित्रांनो, अनिकेत देशपांडेच्या गाडीचा तो भीषण अपघात आणि त्यानंतर दरीत सापडलेले ते 3 सांगाडे, ही केवळ एक पोलीस फाईल नाही, तर विज्ञानाला पडलेलं एक न सुटणारं कोडं आहे. 2 तास, पूर्ण 120 मिनिटं अनिकेत त्या मृत्यूच्या सापळ्यात अडकला होता. पण प्रश्न असा उरतो की तो सापळा सुजाताने रचला होता की अनिकेतच्या स्वतःच्या अपराधीपणाच्या भावनेने. माझा निष्कर्ष असा आहे की आपण ज्याला भूत किंवा आत्मा म्हणतो ते कधीकधी आपल्याच कर्माचे प्रतिध्वनी असतात. अनिकेतने 5 वर्षापूर्वी जेव्हा त्या बाईला आणि बाळाला रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात सोडून पळ काढला, तेव्हा त्याने फक्त कायदा मोडला नव्हता, तर त्याने स्वतःच्या आतल्या माणुसकीचा खून केला होता. त्या रात्रीपासून अनिकेत कधीच मुक्त झाला नव्हता. तो रोज त्या अपघाताच्या आठवणीत मरत होता आणि त्या हायवेने फक्त त्याच्या त्या मानसिक नरकाला एक शारीरिक रूप दिलं. आपण अनेकदा म्हणतो की काळ सर्व जखमा भरून काढतो, पण काही जखमा अशा असतात ज्या काळाच्या पलीकडे असतात. सुजाता आणि तिचं बाळ 5 वर्ष त्या हायवेवर कोणाची वाट पाहत होते? त्यांना न्याय हवा होता की सोबत?
पोलिसांना सापडलेले ते सांगाडे आणि कारमधील तो चिखल हे सिद्ध करतात की भौतिक जग आणि पराभौतिक जग यांच्यातील भिंत खूप पातळ आहे. विचार करा मित्रांनो, आपण जेव्हा रात्रीच्या अंधारात एकटे प्रवास करतो तेव्हा आपण खरोखर एकटे असतो का? आपल्या गाडीच्या मागच्या सीटवर, आरशात दिसणाऱ्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात, किंवा आपल्या मनातल्या एखाद्या जुन्या गुपिताच्या रूपात कोणीतरी बसलेलं असतं का? अनिकेतच्या केसमध्ये त्या हायवेने त्याला पळून जाण्याची संधी दिली नाही, कारण काही रस्ते आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत नाही तर आपल्या कर्मापर्यंत घेऊन जातात. हा भाग संपवताना मला तुम्हाला एकच विचारावंसं वाटतं. तुमच्या आयुष्यात असा एखादा हायवे आहे का जिथे तुम्ही एखादी चूक मागे सोडून आला आहात? असा एखादा फोन कॉल जो तुम्ही उचलला नाही, किंवा अशी एखादी जखम जी तुम्ही भरली नाही? लक्षात ठेवा, द डार्क फाईल्समधील प्रत्येक कथा ही एक इशारा आहे. अंधार फक्त बाहेर नसतो, तो आपल्या आतल्या डार्क फाईल्समध्येही दडलेला असतो. अनिकेत आज सुजाता आणि त्या बाळासोबत कोणत्या प्रवासाला गेला असेल हे कोणालाच माहीत नाही. पण एक गोष्ट निश्चित आहे, पुणे बँगलोर हायवेवरच्या त्या वळणावर आजही रात्री 2:15 वाजता एका गाडीच्या हेडलाईटचा प्रकाश दिसतो आणि मागच्या सीटवर एक लहान बाळ हसताना दिसतं. तुम्हाला काय वाटतं, ही निव्वळ एक भीतीदायक कथा आहे की कर्माचा अटळ हिशोब? तुमच्या प्रतिक्रिया, तुमचे अनुभव आणि या केसबद्दलचे तुमचे तर्क मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. प्रत्येक कमेंट मी स्वतः वाचणार आहे. पुढच्या भागात आपण भेटू एका नवीन, अंगावर काटा आणणाऱ्या रहस्यासह. तोपर्यंत रात्री प्रवास करताना काळजी घ्या आणि चुकूनही मागच्या सीटवर पाहू नका. कदाचित कोणीतरी तुमची वाट पाहत असेल. पाहत रहा टेलिंग टेल्स. मी तुमचा मित्र. शुभरात्री.